आंध्रा स्टाईल चिकन करी आणि महाराष्ट्राचा इंद्रायणी राईस यांचा कोलॅब शेवटी झालाच. तर जय श्रीराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. स्टाफला काहीतरी चमचमीत खायला घालायचं म्हटलं की आमच्या दिव्याला जरा जास्तच झुरूप येतोय. मग काय, तिने बनवली आंध्रा स्टाईल चिकन करी, त्याच्या जोडीला लावला मी इंद्रायणी राईस. वाय आर मेकिंग दिस चिकन करी फॉर अस? बर्थडे पार्टी विथ स्वागत मनी. पण खरं सांगतो, तिच्या हाताला जरा जास्तच चव आहे. पण त्यामध्ये भर पाडण्यासाठी आमचा इंद्रायणी राईस पण जोडीला होताच की हो. आणि जेव्हा असे त्या राईस वरती तुपाची धार सोडली तेव्हा खरी मज्जा आली. कारण इंद्रायणी राईस आणि तूप यांचे एक अतूट नातं आहे. इट्स बिकॉज ऑफ इंद्रायणी राईस देवा, युअर करी इज टेस्टी. या गोष्टीवरती माझ्या आणि दिव्याचे मतभेद झाले, पण शेवटी तीच जिंकली. नंतर थोड्या वेळासाठी रेस्टॉरंट बिझी झालं, त्यानंतर परत सुनसान. मग कोण मूवीज बघत होतं तर कोण रील स्क्रोल करत होतं. त्यातूनच मला एक भन्नाट कल्पना सुचली. म्हटलं बनवून टाकू फ्राईड राईस. आज खरं म्हणायला गेलं तर पूर्ण स्टाफची मेजवानीच झाली. रात्री फ्राईड राईस आणि सकाळी इंद्रायणी राईस विथ आंध्रा स्टाईल चिकन करी. आता स्टाफला जेवण बनवायचं म्हणलं की एकदम गर्वाचा विषय. मग त्या पदार्थामध्ये इन्ग्रेडियंटची फोडणी कमी, प्रेमाची फोडणी जास्त लागते. आणि त्याचा आस्वाद घेऊन आपला स्टाफ खुश होतोय, याच्यापेक्षा आणि काय पाहिजे हो. पण खाल्लेला तो फ्राईड राईस कधी जिरला ते कळालं पण नाही, कारण इव्हनिंग शेवटच बिझी झाली. तब्बल फक्त 1 तासामध्ये आम्ही 20 ते 25 मंडीचे पीसेस सेल केले आणि घरी जायच्या आधी सर्व्हिस टीमला मदत केली. झाला आजचा दिवस. जय शिवराय.